नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। 10वीचा निकाल लागलाय, अनेकांना आनंद झाला असेल। खूप चांगले मार्क मिळाले त्यावेळेला मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी मारली आहे आणि 10वीच्या निकालानंतर आता पुढची दिशा ठरणार आहे ते म्हणजे पुढे आपल्याला ॲडमिशन कशाला घ्यायचं, भविष्यात करिअर कशामध्ये करायचं, या सगळ्या प्रश्नांचं काहूळ आज तुमच्या मनामध्ये मांडलेलं असेल आणि तेच सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत। आणि त्यासाठी सुचित्रा सुर्वे करिअर मार्गदर्शक आपल्या सोबत आहेत। ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं। 10वीचा निकाल लागलाय, घराघरामध्ये आनंद नक्कीच असेल। तर या मुलांना 10वी नंतर करिअरच्या दिशा कुठल्या आहेत? सर्वप्रथम जे 10वीचे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांचं अभिनंदन। दिशा भरपूर आहेत। मुलांना एक लक्षात ठेवायला पाहिजे की विचार करा आपण काय ध्येय ठरवलेलं त्यानुसार एक करिअर चूज करायला हरकत नाही। काय होतं, आपण एका विशिष्ट किंवा खूप पॉप्युलर असलेल्या करिअर्सच्या मागे जातो म्हणून आपल्याला वाटतं की पर्याय कमी आहेत, पण असं नाही आहे। कोर्सेस भरपूर आहेत, अभ्यासक्रम आहेत, कॉलेजेस आहेत, तर तिकडे जरा विचार केला तर ऑप्शन्स भरपूर मिळतील मुलांना। बरोबर आहे। खरं तर यावेळेला खूप चांगले मार्क्स मिळालेत सगळ्या विद्यार्थ्यांना, परंतु ज्यांना काही कमी गुण मिळाले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपण थोडं बोलूया। अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरचे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत? एकतर आपण आधी कमी गुण हे डिफाईन करूया, कारण आजकाल असं पाहिलंय कोणाला 94% मिळाले असतील तेही दुःखी असतात की मला एवढे कमी मिळालेले आहेत किंवा मी शाळेत पहिला आले नाही आहे, असं काहीतरी होतं। काही जणांना 70% पण खूप छान वाटतात, कारण का त्यांची अपेक्षा नव्हती एवढं आहे। तर मुलांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की 10वीचे मार्क ही फक्त एक पायरी आहे 12वी पर्यंत किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी, म्हणून खचून जाण्यासारखं काही कारण नाही। वेगळ्या वाटा आपण जेव्हा म्हणतो, वेगवेगळे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, होम सायन्सचे कोर्सेस आहेत, जिथे थोड्या प्रमाणात कट ऑफ थोडा कमी असतो। फक्त फरक थोडा, याचा अर्थ असा नाही की हे करिअर चांगले किंवा वाईट किंवा कोणी जात नाही म्हणून मी ह्या कोर्सला अप्लाय करावं, पण ह्या वाटा मुलांकडे निश्चित आहेतच। साधारणतः आतापर्यंतचा ओघ असा बघितला तर जर का मला 90% पेक्षा जास्त मार्क असतील तर मी सायन्सला जातो, त्याच्यापेक्षा कमी असतील तर कॉमर्स आणि त्याच्यापेक्षा कमी असतील तर आर्ट्स। तर अशी मार्कांवर करिअर निवडणं ही योग्य वेळ आहे का, किंवा हे पद्धत जी आहे ती योग्य आहे का? मार्कांवर निवडू नये, कारण काय होतं आपल्याकडे वेगवेगळे विषय आणि कधी एक्झाम्स, बोर्ड एक्झाम्स असल्या कारणाने आपण थोडं बायहार्ट करून ते उत्तर लिहिण्याची शक्यता आहे। आपल्याला समजलं आहे ह्याची तिथे शाश्वती नसते। करिअर निवडताना नेहमी आपली क्षमता पाहावी, आपला कल कुठे आहे, आपल्याला काय आवडतं, आपलं व्यक्तिमत्व कसे आहे, ह्या गोष्टींचा जरा विचार करायला हवा। त्याचबरोबर एका करिअरमध्ये स्थिर व्हायला किती वर्ष लागणार आहे, जे प्रॅक्टिकल रियालिटीज आहेत त्यांच्याकडे देखील मुलांनी लक्ष द्यायला हवं आणि नुसतं मार्कांवर फोकस न करता, कारण अजूनही आम्ही ही ट्रेंड बघतो की चांगले मार्क मिळाले किंवा 80-90 मिळाले तर मी सायन्स घेणार किंवा त्याचं काही कमी जाणार, असं न करता तुम्ही क्षमता ओळखा, कल ओळखा आणि मग आपलं करिअरचं निवड करा, असं मी सजेस्ट करेन। बरोबर आहे, क्षमता आणि कल ओळखायचा, परंतु मग त्यासाठी पद्धत काय? ती पालकांनी ओळखायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी ओळखायला पाहिजे, शिक्षकांनी ओळखायला पाहिजे। ती क्षमता आणि कल विद्यार्थ्याचा कसा ओळखायचा? सर्वात प्रथम म्हणजे एकतर सायंटिफिक रूट जर आपण पाहिला तर ॲप्टिट्यूड टेस्ट्स आहेत, ज्या क्षमता चाचण्या आहेत ते आपण घेऊ शकतो। ते नसेल तर मुलांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की मला हा विषय समजतोय का, म्हणजे सहजपणे जमतोय का। पालकांनी देखील थोडं ऑब्जेक्टिव्हली विचार करायला हवा की जेव्हा अभ्यासाला हा मुलगा किंवा माझी मुलगी बसते तेव्हा कुठला विषय हातात घेतला जातो आणि किती सहजपणे समजतो आणि पुढे याचे कुठल्या करिअरच्या वाटा उघडणार आहेत। शिक्षक एकीकडे मदत करू शकतात की किती सहजपणे त्यांना तो विषय समजलेला आहे आणि त्या विषयाबद्दल किती प्रश्न ही मुलं विचारत आहेत, म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नसून पण ही मुलं थोडं पुढे जात आहेत, बाहेर जात आहेत। अशा सगळ्या गोष्टींना आपण जर विचार केला तर क्षमता ओळखणं सोपं जाईल। बरोबर आहे। आणखी एक यातला विषय असा आहे की पालकांचा आग्रह असतो बऱ्याच विषयाला की माझ्या मुलाने इंजिनिअरिंग करावं, माझ्या मुलाने मेडिकलच करावं। तर हे पालकांनी आपली स्वप्न मुलावर थोपवणं हे योग्य आहे का, आणि ते करू नये यासाठी काय केलं पाहिजे? बिलकुलही नाही। पालकांनी कधीही स्वतःची स्वप्न त्यांच्यावर थोपवू नये, पण एक लक्षात घेतलं पाहिजे कधी मुलं फार लहान असल्या कारणाने किंवा त्यांना आयडिया नसते काय बाहेर चालू आहे, पालकांनी त्यांचा एक पार्टनर म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून त्यांना करिअरच्या किती वाटा आहेत, प्रत्येक करिअरचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत हे जर डिस्कस केलं तर मुलांचाही करिअरबद्दलचा एक दृष्टिकोन बदलत जाईल। आपल्या इथे काय होतं, संवाद होत नाही, सरळ 80% मिळाले हा कोर्स कर, तुला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय किंवा CA, पण तो का करायचं आहे, कसं करायचं, त्याच्याचे कामाचे स्वरूप काय आहेत, आपल्याला काय काम आणि किती मेहनत करावी लागणार, हे डिस्कशन जर होईल तर माझ्या मते एक कॉमन लेवलवर प्लॅटफॉर्मवर मुलं येतील आणि एक डिसिजन घेणं सोपं जाईल त्यांना।
त्याला आणखी एक असं आहे की साधारणतःपणे बऱ्याच वेळेला म्हणतात की आता 10वी झाली आहे, आता कुठे करिअर निवडायचं, 12वी नंतर आपण बघूया की पुढे काय इंजिनिअरिंग करायचं, मेडिकल करायचं का, एखाद्याला आर्ट्समध्ये जायचं असेल तर मग 12वी नंतर बघूया असं म्हणतात. तर साधारणतः करिअर निवडत असताना भविष्याच्या दृष्टीनं ते आत्ता 10वी नंतर निवडलं पाहिजे की आपण आणखी 2 वर्ष 12वीपर्यंत वाट बघितली पाहिजे? कसं आहे की तुम्ही जर कम्प्लिटली कन्फ्युज असाल आणि तुम्हाला डिसिजन डिले करायचं असेल तर सायन्स घेण्यात अर्थ आहे, कारण तुम्ही मग वेगळ्या कोर्सेसमध्ये जाऊ शकता. पण हे असं करताना एक लक्षात ठेवायला पाहिजे की आर्ट्स, कॉमर्स किंवा दुसरे जे करिअर्स आहेत त्यांचे जे 2 वर्षाचे फाउंडेशन आहे ते आपण मिस आउट करतो. तर असं न करता, आणि आपली एज्युकेशन सिस्टम जशी आहे, इट मेक सेन्स की जर मुलांनी 10वीत थोडा अजून विचार करून जर कोर्स निवडला तर त्यांना 11वी 12वीत पण परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो, त्यांचे कॉन्सेप्ट चांगले होऊ शकतात आणि पुढचे मार्ग त्यांच्यासाठी ओपन होतात. बरोबर. यावेळेला खरं तर निकालही चांगला लागलाय, काही मुलांना तर 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. तर यावेळेला कॉलेज निवडताना मोठी कॉम्पिटिशन होण्याची शक्यता आहे. तर अशा वेळेला कॉलेजला आपण प्राधान्य दिलं पाहिजे का मला अमुक कोर्स पाहिजे त्या कोर्सला प्राधान्य दिलं पाहिजे? मुलं गल्लत कुठे करतात की मला अमुक एक विशिष्ट कॉलेजमध्येच शिकायचं आहे, पण आपलं प्राधान्य कोर्ससाठी असायला हवं, कारण पुढे जाऊन आपलं जे काम आहे किंवा जी नोकरी आहे किंवा जे काही स्वयंरोजगार आपण करणार आहे ते आपल्या कोर्सला जी माहिती मिळते किंवा जे ज्ञान मिळतंय त्याच्या आधारावर असणार आहे. तर मुलांनी थोडा फोकस करायला हरकत नाही की करिक्युलम काय, अभ्यासक्रम काय आहे, मान्यता प्राप्त आहे की नाही, आणि मग कोर्स निवडावा. कॉलेजमध्ये जर तुमच्या आवडीचं मिळालं तर फॅन्टॅस्टिक, पण नाही तर दुसरे रेकग्नाइज्ड कोर्सेस आहेत तिकडे तुम्ही नक्की वळू शकता. बरोबर आहे. आणि याचबरोबर समजा कॉलेज अमुकच निवडलं पाहिजे किंवा अमुक मिळाल्यानंतरच मला खूप चांगला अभ्यास करता येईल, हा एक मुलांमध्ये गैरसमज असतो की मला नामांकित कॉलेज शहरातलं मिळालं पाहिजे. तर तो गैरसमज आहे आणि तो कसा दूर करावा? मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की अभ्यासक्रम महत्त्वाचा, त्याला असलेली टेक्स्टबुक्स, जे पाठ्यक्रम दिलेला असतो किंवा त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा शाळेपर्यंत असं असतं की अमुक एक टीचर चांगली म्हणून मला तो विषय आवडला किंवा जमला, पण कॉलेजमध्ये येऊन त्याचं स्वरूप बदलणार आहे. मुलांनी स्वतःचा अभ्यास करायला हवा. म्हणून तेव्हा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला कोर्सकडे, करिक्युलमकडे जास्त फोकस ठेवायला हवं. कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट, टीचर्स हे फक्त एक्सटर्नल मीडियम्स आहेत तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी. बरोबर आहे. आता 11वीला जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे, त्या विशेषतः मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये. तर अशा वेळेला प्रवेश घेताना पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे साधारणपणे? सर्वात पहिलं जे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे ते वाचून घेतलं पाहिजे, कारण सगळी माहिती त्याच्यात दिलेली आहे. गेल्या वर्षीचे कट ऑफ्स किंवा कोटा सिस्टम जे आहे, किती कट ऑफ्स आहेत, फीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या कॉलेजेसची लिस्ट, एस्पेशली जे रेकग्नाइज्ड आहे, मान्यता प्राप्त आहेत, त्या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट ह्या इन्फॉर्मेशन बुकलेटमध्ये आहे. तर पालकांनी आणि मुलांनी ती जरूर वाचावी. अजून 2-3 दिवस आहेत ऑनलाईन प्रक्रियेला सुरू होण्यासाठी, तर ती जरूर लक्ष द्यावी. दुसरं म्हणजे आपल्याला किती आता मार्क मिळालेले आहेत आणि आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे त्यांचा गेल्या वर्षीचा कट ऑफ काय, हा जरा स्टडी करून एक किमान 5 ते 10% वर खाली फक्त तुम्ही अप्लाय करू शकता. नाहीतर असं होईल तुम्ही एक अनरिअलिस्टिक डिसिजन घ्याल आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळणार. बरोबर. तर हे थोडं मुलांनी लक्ष द्यायला हरकत नाही आहे. मगाशी जशी आपण चर्चा केली, ज्यांना कमी गुण मिळालेत थोडेसे, तर अशा वेळांसाठी MCVC किंवा होम सायन्स, ITI असे कोर्सेस आहेत. तर यामध्ये ॲडमिशन घेताना काय काळजी घेतली पाहिजे आणि आणखी त्याच्या व्यतिरिक्त कुठले कोर्स आहेत? जसं आपण म्हणतो ITI आहे किंवा MCVC, हे स्पेसिफिक स्किल बेस्ड करिअर्स आहेत. म्हणजे मला कार्पेंट्री, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन किंवा मला फिशरीजमध्ये इंटरेस्ट आहे, टेक्निशियन होण्याचे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर मुलांनी अजून थोडा विचार करायला हवा की हे स्किल बेस्ड करिअर मला करायचं आहेत की नाही. कारण पुढे तुमच्या जे जॉबचे ओपनिंग्ज आहेत तुमच्या आत्मसात केलेल्या स्किलवर डिपेंडंट आहे. म्हणून सिलेक्ट करताना आपल्याला खरंच डिझायनिंग आवडतं किंवा काही रिपेअर करायला आवडतं का, ह्याच्यावर फोकस देणं गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या स्किल स्वतःच्या ओळखल्या पाहिजे, तुमच्या स्किल तपासून घेतल्या पाहिजे आणि त्या स्किलनुसार आपल्या करिअरची निवड करणं खूप आवश्यक आहे. की करिअर निवडताना तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. 02266160216 हा आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्र. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 02266160126 या नंबरवर आम्हाला फोन करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपयश आलं म्हणून अजिबात खचून जाऊ नका, कारण 18 जुलैपासून पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी तुमच्या सगळ्यांना उपलब्ध आहे.
शुभम जाधव बोलतायत आपल्याला वसईवरून. शुभम, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा शुभम, आवाज येतोय? मला वाटतं काही हा बोला बोला. हॅलो. हा बोला. आता मी 10th पास झालोय, तर मला इंजिनिअरिंग करायचं आहे. तर इंजिनिअरिंग डिप्लोमा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये करायचा आहे का इंटरग्रेटेड कॉलेजमध्ये तरी चालेल? अच्छा, त्याला डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करायचं. आय थिंक गव्हर्नमेंट कॉलेज आणि अजून एक हां डिप्लोमाचे ॲडमिशन्स ऑनलाईन होतात. तर DTEच्या वेबसाईटवरनं जर त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आणि फक्त इंजिनिअरिंग नाही तर त्याच्यामध्ये नेमकं कुठलं इंजिनिअरिंग, सिव्हिल करायचं आहे, मेकॅनिकल करायचं आहे, प्रोडक्शन आहे किंवा कम्प्युटर्स, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि 3 वर्ष कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्यांनी मग जर BTechसाठी अप्लाय केलं तरीही चालेल. बरोबर आहे. आणि मगाशी आपण जसं बोलत होतो की ज्यांना अपयश आलंय अशाने अजिबात खचून जाण्याची गरज नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? एक तर 18 जुलैला पुन्हा परीक्षा आहे, सो ती पुन्हा एकदा तयारीनी जा. आणि एक लक्षात ठेवा, 12वी नंतर पण बरेचसे पर्याय आहेत, ग्रॅज्युएशन नंतर पर्याय आहेत. आणि आता नुसतं रेग्युलर कॉलेज नाही, पण तुमच्याकडे पार्ट टाईम आहे, करस्पॉन्डन्स, दूरस्थ शिक्षण आहे, ऑनलाईन बरेचसे कोर्सेस तुम्हाला मिळू शकतात. काही जण आहेत जे शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सेस करू शकतात. जर खरंच नाही पास झाले तर तुमच्याकडे 1 वर्ष वाया घालवायची काही गरज नाही आहे. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि असे शॉर्ट सर्टिफिकेट कोर्सेस करा, म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी पुढच्या हिशोबाने ध्येयाने मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. आणखी एक फोन आहे आपल्याला. सुनंदा बोलतायत. सुनंदा ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर. हा बोला. माझ्या मुलाला ना आत्ताच रिझल्ट कळलाय, 82% आणि 4 पॉईंट आहे. अच्छा. तर त्याला कम्प्युटर सायन्स घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काय करायचं? कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर्स हा जेव्हा आपण विषय म्हणतो, सर्वात आधी गणिताची पकड कशी आहे, लॉजिक कसं आहे ते पाहायला पाहिजे. एंट्री करायला 2-3 रूट्स आहेत. एक तर आपण डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग करू शकतो. त्याचबरोबर 11वी 12वीमध्ये गणित जर घेतलं असेल तर आर्ट्स सायन्स किंवा कॉमर्समधून BSc IT किंवा BSc BCA सारखा कोर्स करू शकतो. किंवा सायन्स घेऊन एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून BTech आयदर कम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये तो प्रवेश घेऊ शकतो. हे सगळं करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे, ॲडिशनल लँग्वेजेस सर्टिफिकेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. तर तिथे फोकस त्यांनी नक्की करावा. आणखी एक फोन आहे आपल्याला. निकिता बोलतायत इंदापूरहून. निकिता ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मला इंजिनिअरिंग करायचंय. तर त्याचे प्रोसेस म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय मला. तर त्याच्यासाठी म्हणजे ते करिअर चांगले का हे विचारायचं होतं मला. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं, तिला करिअर कसं आहे? सिव्हिल इंजिनिअरमध्ये एक लक्षात ठेवा, हा प्रीडॉमिनंटली मेल डॉमिनेटेड अशी फील्ड आहे. पण येस, मुली पण जात आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही तयारी ठेवा की तुम्ही ऑन द फील्ड, ऑन द फ्लोर जॉब करण्याची तयारी असेल. त्यानंतर तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा एन्व्हायरमेंटमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये अशा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये एंट्री घेऊ शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं तर आधी सांगितल्याप्रमाणे 2 रूट्स आहेत. आयदर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा 12वी सायन्स नंतर एंट्रन्स एक्झाम क्लिअर करून BE किंवा BTechला जाऊ शकते. बरोबर. आता जसं आपण म्हटलं की 10वी नंतर पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंगला जायचं आणि 12वी नंतर डिग्रीला जायचं, तर याच्यातला प्रेफर कुठला चांगला मार्ग असेल? प्रिफर्ड कुठलाच चांगला मार्ग नाही, कारण का दोन्ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. कारण तुम्ही जर अमुक एक स्पेशलायझेशन घेतलंय पण डिग्रीमध्ये जर त्या सीट्स अवेलेबल नसतील तर तुमची गाडी अडकल्यासारखी होते. आणि दुसरा इश्यू असा आहे की 12वी नंतर मी जर एंट्रन्स एक्झाम क्लिअर नाही केलं तर तिकडे, तर हा एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे जो प्रत्येक फॅमिलीनी किंवा एका इंडिव्हिज्युअल स्टुडंटनी हा विचार करायला हवा की मी कुठला घेऊ शकतो. 12वी केल्याने फक्त एक फायदा असा होतो की तुमच्यासाठी दुसरे ऑप्शन्स ओपन राहतात. म्हणजे जिथे 10+2 अशी क्रायटेरियन आहे एलिजिबिलिटीसाठी, तुमच्यासाठी ते करिअर्स ओपन अप होतात. बरोबर आहे. आणि या आपल्या ढोबळमानाने जे शिक्षण आपण म्हणतो की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, याच्या व्यतिरिक्त नेल पेंटिंग, अमुक तमुक, कार्टूनिस्ट असे भरपूर कोर्सेस आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचा कल ओळखायचा आणि तिकडे काय काय संधी आहेत? कसं आहे की सर्टिफिकेट कोर्सेस तुमच्याकडे भरपूर आहेत जिथे तुम्ही डिझायनिंगमध्ये जाऊ शकता. मग ते इंटिरियर असेल, फॅशन डिझायनिंग असेल किंवा आता सध्या जे आपण बघतो ज्वेलरी डिझायनिंग आहे तसे कोर्सेस आहेत. होम बेस्ड बरेचसे करिअर्स आहेत जिथे आपण सॉफ्ट टॉईज मेकिंगपासून ते काहीतरी खाद्यपदार्थ निर्मिती इथपर्यंत जाऊ शकतो. आणखी एक फोन आहे आपल्याला. रोहित बोलतायत अहमदनगरहून. रोहित, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. सर, आता माझी 10वी झाली, आत्ताच निकाल लागला.
तर आता 81% पडले. हां, काय करायचं पुढे तुला? तर मला ना इंजिनिअरिंग आवडतं. बरं, त्याला इंजिनिअरिंगला जायचं 81% मार्क्स. आता ह्यांनी जसं सांगितलं इंजिनिअरिंग आवडतं, नेमकं हे मुलांना लक्षात येत नाही. इंजिनिअरिंगचे आत्तापर्यंत काही विषय आपण शाळेत ॲक्सेस केलेला नसतो. तर अशा वेळेस तुम्हाला सर्किट्समध्ये काम करायला आवडतं किंवा मशीन कसं चालतं हे बघायला आवडतं किंवा तयार करायला आवडतं. तुमचं फिजिक्सचा कॉन्सेप्ट कसा आहे, गणिताचा कॉन्सेप्ट कसा आहे, हे जर स्ट्रॉंग असेल आणि इथे जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही नक्की इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रासाठी जाऊ शकता. रूट्स तेच आहेत डिप्लोमा किंवा 12वी नंतर. बरोबर. खरं तर विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. ताई, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, खरं तर 10वी नंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. तुम्ही अजिबात खचून जाण्याचं कारण नाही. अल्बर्ट आईन्स्टाईनपासून तर आपल्या सचिनपर्यंत अनेकांना अपयश आलं, तरीसुद्धा त्यांनी अपयशातून मार्ग काढले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. तसं तुम्हाला सिद्ध करण्याची नक्की संधी मिळेल. आणि जाताना आणखी एक आठवण की आज संध्याकाळी यशवंत विद्यार्थ्यांचा सक्सेस पासवर्ड हा खास कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. तो नक्की पहा आणि सगळ्या प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.